हे पार्किंग आहे. या साईडने एक रोड येतो आणि त्या साईडने एक रोड येतो. रामटेक शहरामधनं येतो, रामटेकच्या बाहेरून एक येतो. 2 साईडने रोड येतात. तर इथं आल्यानंतर आपण धुम्रेश्वर मंदिर शंकराचं इथे बघतो पहिल्यांदा. इकडे समोर सरळ हे गव्हर्नमेंटने मेंटेन केलेले गार्डन आहे. एंट्री चेंज करायला दिसते इथून. हे पाहिलं ते जुन्या काळातलं आहे. हे तरी डेव्हलपमेंट चालू आहे आता. इकडे पाहिलं नाही इथे. आणि हे जर आपण आतमध्ये जर पाहिलं, हे जुन्या काळातलं आहे. आणि हे पाहिलं तर नरसिंहस्वामीचं या अवतारातली ही एकमेव मूर्ती आहे. नरसिंहस्वामी रामटेकच्या राम मंदिराचं हे एंट्रन्स आहे. लाकडी दरवाजा पहिला पण तो खूप जुना आहे, नंतर लोकांनी बनवलेला आहे. सागाच असावा. आणि मंदिर आतमध्ये किल्ल्यामध्ये सारखं असतं मंदिर आहे. माकडांचा मुक्त संचार आहे. खूप माकडे आहेत. आणि हे सेकंड एंट्रन्स आहे. डागडुजीचं काम चालू आहे अजून. बाजूला पाण्याचे तळे. उधर से ठीक है, पहले हम इधर से निकलेंगे. दशरथ राजा मंदिर. आज आपण आलोय नागपूरपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या रामटेक. रामटेक हा एक मतदारसंघ पण आहे मोठा. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर रामटेकला हे 600 वर्षापूर्वीचं रामाचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये पण 3 भाग आहे. सगळ्यात मागे दिसते ते राम आणि सीताचं मंदिर आहे. त्याच्या पुढचं दिसतंय ते लक्ष्मणाचं मंदिर. लक्ष्मणाचं मंदिर हे जास्त मोठं आहे राम आणि सीतेच्या मंदिरापेक्षा. आता याचं जर हिस्ट्री जर आपण पाहिली तर या हिस्ट्रीमध्ये असं सांगितलं जातं की रामटेक हे त्यावेळेस दंडाकरण्य म्हणजे सगळ्यात दाट असलेलं अरण्य होतं हे. आणि ह्या अरण्यामध्ये ज्यावेळेस इथं आले होते ऋषींनी त्यांना सांगितलं रामांना की तुम्ही इथं नका थांबू. अगस्त्य ऋषींनी रामांना सांगितलं तुम्ही इथं नका थांबू, तुम्ही नाशिकला जावा. नाशिकला डायरेक्शन सांगितलं आणि इथून ते नाशिकला गेले. त्यावेळेस त्यांनी इथं त्याच पिरियडमध्ये त्यांना कळलं की आपल्या वडिलांचा पण देहांत झालेला आहे. मग इथल्या तलावामध्ये श्री प्रभू रामांनी आपल्या वडिलांचं हे पिंडदान पण केलं होतं इथं. आणि त्यामुळं हा या एरियाला खूप वर्षापासूनचा इतिहास आहे. काही तर इथं जर आपण पाहिलं तर 200 म्हणजे इसवी सन नंतर 200 वर्षापासूनचा याला इतिहास आहे. म्हणजे जवळजवळ 1800 वर्षापासूनचे असं मंदिरात पण म्हटलं जातं की त्यातली जी मूर्ती आहे ती जवळजवळ 1800 वर्षापूर्वीची मूर्ती आहे. पण हे मंदिर बांधण्यात आलं आहे त्याचा कालावधी 600 ते 700 वर्षापूर्वीचा आहे. आणि इथं पाहण्यासारखं बरंच आहे. तर इथं आले त्यावरून या मंदिराला भेट द्या. इथं ही पुष्करणी पण आहे. पुष्करणीवरची जर डिझाईन पाहिली तर आपण ते राजस्थानी स्टाईल सारखी वाटते. त्याच्यावरती डिझाईन सुद्धा आहे खाली जाण्यासाठी वगैरे. आणि हा छोटासा किल्ला टाईप होतं पण हे पूर्ण मंदिर असं किल्ला बंदिस्त आहे. त्याच्यामुळं इथं डिस्ट्रॉय जास्त झालेलं नाही आहे. चांगलं मेंटेन मंदिर आहे. तर आले की इथं आपण आवर्जून भेट द्यावी. धन्यवाद. Mr. Fuzzy.
बरोबर आहे झुणका भाकर सगळे मिळतात. झुणका भाकर ही आहे इथली स्पेशल झुणका भाकर. सकाळी सकाळी 10 वाजता लोक झुणका भाकर खायला बसले. मंदिरापासून आपण खाली आलं की आपल्याला ही सिंदूर बावडी दिसते. बावली पूर्व जुन्या काळातले. वरचं पाणी संपलं की पाणी पिण्यासाठी इथं स्टॉक करत असावेत आणि इथं बसण्यासाठी. अखंड नाही आहेत, गॅप आहेत दगडांमध्ये. इथे पण एक गॅप आहे, इंटरकनेक्टेड. इथं मंदिर आहे समोर. इथून आलं इथं नरसिंहस्वामीचा 3रा अवतार आहे. पुरातन काळातल्या मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे, कपूर बावडी. बावडी म्हणजे पाण्याच्या तळ्याला बावडी म्हणतात, पण हे पण मंदिराचे. आता आपण बघितलं तर प्रभू श्रीरामाचं मंदिर हे वरती पडतं आणि त्याच्याच बरोबर पायथ्याला हे आपलं मंदिर दिसतं. तळे जायला आपलं पलीकडनं रोड आहे, पाहूयात आपण. आत्ता पण पाणी ओव्हरफ्लो होतं. बघा ते विहीर आहे फुल भरलेली. इथे येणारे पाणी तिकडे जाते, परत वरतून आलेलं धबधबा. इथून आता जाण्यासाठी हा रोड केलेला आहे तात्पुरता आपल्याला. इथून माता राणी यांचं मंदिर आहे. इथे पुढे आलं की आपल्याला शिव टेम्पल दिसतंय. आणि एवढ्या गरमीवर मस्त गारवा आहे इथं. महाकाल इथं. रामटेकचा सर्व प्रवास झाल्यानंतर आम्ही तिथून पुन्हा एकदा नागपूरकडे निघालो व आम्ही या ग्रुप ऑफ टेम्पलचा संपूर्णपणे सुंदर असा अनुभव घेऊन परतीच्या मार्गाला लागलो. नंतर आमची संध्याकाळची 6ची ट्रेन होती